ते बसले. हे गाव आहे, गोठुली गाव आहे सगळं मस्त. खूप जुनं तुमचं गोठुली गाव. मरे यायचं देऊळ छान केलंय तिने सगळं. राहायचं पण तिथे बिल्डिंग्स नव्हत्या. आता बिल्डिंग्स वगैरे झाल्या. चाळी होत्या आधी. हा जुना रस्ता आहे आमचा स्टेशनला जायचं. आणि आता बिल्डिंग्स झाल्या तिथे. देऊळ आहे विठ्ठल रुक्माईचं बघा. हे विठ्ठल रुक्माईचं आमचं कोठोली गावचं देऊळ आहे. आणि हे मारुतीचं आहे. एवढं छान देऊळ आहे आमचं हे बघ. छान दिसत ते म्हणजे आमचं गोठुली गाव आहे. एक नंबर. आमचा गोठुली आमचा रस्ता जुना गोठुली गावातलं. गोठुली गाव आमचं खूपच छान आहे. मस्त आहे का. अरे डॉक्टर पण त्यांनी ही बिल्डिंग समोरची आमचं आधी जर असं खुर्ची गल्ल्यामुळे दाखवते तुम्हाला गोठवली गावचे. मस्त. बाहेर आल्याच्या नंतर ते बघा या बिल्डिंग किती मस्त आहेत. हा माझा डेलीचा रस्ता होता. आणि हे आमचं गोठुली गाव इकडे. आणि हे पण गोठुली गावच होतं. तो ह्या साईडला गेल्यावर रब्बाला येतं. आणि इकडे गेलो असतो ना आणखीन छान होतं. पण इथून मी टाकते वेबकेअर स्कूल वगैरे. तर डेलीचा रस्ता आमच्या पायाखालचा थोडं भारी होतं. आणि आता मी पनवेलला आहे. हे बघा हे आमचं वेबकेअरचा रस्ता. मला इथे आलं ना असं जाऊशीच ना वाटत. तिथे एवढं छान आहे ना. म्हणजे जेवढं फिरायला ना तेवढं कंटाळ नाही येणार. तसं पनवेलला शांतता आहे पण इथे असं फिरण्यासारखं आणि खूप छान वाटतं. वेबकेअरचे रस्ते मस्त वाटते. मॅडम घालवेल कोणाच्या तरी अंगावर असं वाटतंय ना. बघून बघून मी गाडी शिकते. इथे आता जायचंय ऐरोलीला. जाऊया मस्त. असं मंदिर आहे मागे. आणि हे स्पोर्ट क्लब आहे. स्पोर्टचा क्लब आहे. मस्त आहे. तिथे सगळ्या सुखसुविधा आहेत. पण आता इथून आम्ही गेलेलो आहोत. आता पनवेलला पण असंच होईल. पाचला चाललोय. आमचा नेहमीचा अड्डा म्हणता येईल. कारण का तिथे आम्ही लग्नापासून साखरपुडा झाला, लग्न झालं, माझा यश झाला, तेव्हा आम्ही पाणीपुरी वगैरे खायला. हे सगळं म्हणजे इथे एवढं वर्ष आम्ही काढले त्या साईडला. विचारायची सोय आठवण येते त्याची. आता आम्ही चाललोय पाणीपुरी खायला. पाणीपुरी फेमस आहे एकदम. तिथे आम्ही चायनीज खायचो याच्याकडे. आणि वाव कलेक्शन छान लावले दिनेश बघ ना. त्याने साड्यांचं दुकान होतं. आता त्याने ते बघ संत सावता माळच्या समोरच आहे पाणीपुरीवर. मस्त पाणीपुरी खूप जुने आहेत तिकडे. जे पाणीपुरी देतात ना ते. हे जे अंकल आहेत ना हे खूप जुने आहेत पाणीपुरी. आता बोलत होते काय झालं. बाय. त्याला पण जुने ते म्हणजे आमचं होतं ह्यांच्याशी. बरं वाटतं ना त्यांच्याकडून. स्वतःहून म्हणजे माझं लक्षच नव्हतं त्यांच्याकडे. त्या अंकलकडे त्यांनी स्वतःहून आवाज दिला. खूप वर्षापासून म्हणजे माझं लग्न नव्हतं झालं तेव्हापासून मी इथे पाणीपुरी शेवपुरी वगैरे आम्ही खातो. तर आता यश आमचा
माझा मुलगा एवढा मोठा झालाय का तो पण येतो इथे. तर पहिल्यापासून कोण हा आहे तुझा मित्र नागटे? तो मित्र आहे का तुझा? ए भाऊपूर्ण श्रद्धांजली दिली दिनेश. म्हणजे खूप झालं तो कधी गेल्या महिन्यात. अच्छा त्यांचे मित्र होते ते गेल्या महिन्यात ऑफ झाले. पोस्टर लावलेलं दाखवत होता म्हणजे मागचा नेहमीचा रस्ता येण्या जाण्याचा. आणि खरंच पाणी इथल्यासारखी पाणीपुरी कुठेच नाही. जे आयुर्वेदिकचे असतील ना ते कमेंट्स करून सांगतील कुठे कुठे पाणीपुरी खाता तुम्ही. मी तर सेक्टर 5लाच खायची पहिल्यापासून, लग्नाच्या आधीपासून. आणि एवढे वर्ष झाले तरी सुद्धा. आहे ना दिनेश? कसा बनवतो पाणीपुरी? पाणीपुरी दिनेश टेस्ट एकदम भारी असेल. आता एवढं आम्ही खातो पनवेलला पण असे असते टेस्ट अजिबात नाही. आणि त्याची मेन गोष्ट म्हणजे ना त्याची टेस्ट पण चेंज नाही झालेली एवढ्या वर्षामध्ये. ते अंकल स्वतःहून मी खात होती म्हणून शूट नाही केलं, मग जाताना थोडंसं शूट केलं. तर खरंच मला इथे आल्यावर खूप बरं वाटतं. दिनेश कसं वाटतं तुला इकडे आल्यावर? दिनेशचं तर बालपण इथे केलं कारण का ते सेक्टर 3ला राहायचे. कोणतं कॉलेज? श्रीराम विद्यालय. श्रीराम विद्यालय हे पण बघा, हे दाखवते तुम्हाला कॉलेज. बघा कसं केलंय ते. हे पण कॉलेजच आहे. कसं केलंय ते छान. हे विद्यार्थी आता पास झालेले लिस्ट लावली. आणि यांचं आता आपण गार्डनला जाणार आहे, दाखवते मी तुम्हाला. तर पाचचं जे गार्डन आहे त्याचं नाव काय आहे? रामाता उद्यान. त्याला आपण काय बोलायचं? सेक्टर 5चं काय बोलायचं? सेक्टर 5चं नाही तिने विसरला. आपण काय बोलायचं? चिंचोली गार्डन. चिंचोली गार्डन बोलायचं आम्ही त्याला. तर चिंचोली गार्डन मध्ये आता जाणार आहे आम्ही. ऍक्च्युली आज आम्ही उलट केलं. आम्ही गार्डन मध्ये आधी जायचं, नंतर मग खायला वगैरे नंतर जायचं. पण आता इथून आलं तर आम्ही आधी पाणीपुरी खाल्ली. कारण बरेच महिन्याने, दिवस पण नाही, बरेच महिन्याने आम्ही आलो इथे आणि खाल्लेलं आहे. बरेच इकडच्या आठवणी एवढ्या आहेत ना, सुख दुःख सगळ्याच आठवणी. तेव्हा आई पण होती, माझी आई होती, बाबा होते. बाबा तर लवकर वापरले. तर सगळ्याच आठवणी होत्या इकडच्या. तर छान वाटायचं. तर काशी आजी आजोबा वगैरे फिरतात तिथे. त्यांच्यासाठी पण ते गार्डन, चिंचोली गार्डन खूप छान आहे. जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. एवढं आयुर्वेदीमध्ये एवढं छान झालंय ना. म्हणजे आधीपासूनच आहे. एवढं नव्हतं जेव्हा आम्ही होतो तेव्हा, थोडंफार होतं. पण आता खूपच छान झालं. दाखवते मी आता गार्डन पासून. तो दिनेश सांगेल. दिनेश काय दिसतंय पाण्याच्या टाकीचं? इथे आलेलं दाखवते. स्टार्ट झालंय आपलं चिंचोली गार्डन. फुगेवाला वगैरे. ते आईस्क्रीम वाला असायचा आहे, दिसत नाही. चलो एंट्री केली आहे. हे पण गार्डन असं नव्हतं आधी, खूप साधं होतं. त्याच्यानंतर बांधलं. बरेच 1-2 वर्ष वाटतं बंदच होतं. त्याच्यानंतर मग मस्त केलं छानपैकी. आणि इथे फोटो काढण्यासाठी, शूट करण्यासाठी खूप छान छान आहे. सेक्टर 5चं गार्डन आहे ते. हे जे दिसतात ना रेडवाले बांबू, तिथे आम्ही खूप फोटो काढलेले. असं जाऊया ना. फिरणारे लोक भरपूर आहेत तिथे. छान आठवणी आहेत. हा जो भाग आहे ना, तिथे एक असे झाडं असायचे आणि यश आम्ही खेळायचं. इथे काहीच नसायचं आणि असे मध्ये मध्ये छोटी छोटी झाडं असायची. यश इथे खेळायचं आणि आम्ही लपायचं. तेव्हा यश आम्हाला शोधायचा. जेवढ्या आठवणी आहेत यशच्या लहानपणीच्या, तिथले पण फोटो आहेत आमचे भरपूर. मूर्त्या काढल्या तर तोडून ठेवले असतील आता. फोटो काढले असतील तिथे. छान आहे. तिथे पण बसलेत लोक एवढी.
गरम झालं गरम. दिनेश गेला पुढे. जाएंगे हम भी. साईड बसली तिथे जाऊन. मोठ्या बघा इथे पण मी फोटो काढलेले होते भरपूर. ते बघी आता शांतता इथे. हे आमचं फेवरेट गार्डन आहे पहिल्यापासून. खूप वर्ष, बरीच वर्ष झाले तेव्हापासूनच हे. तेव्हा तर मला यश पण नव्हता, लग्न पण नव्हतं झालेलं. लग्न आणि यायचं आम्ही इथे तेव्हा यश पण झालं. आणि आता तर यश तर एवढा मोठा आहे का विचारायला नको. गार्डन मध्ये चेंजेस आहे खूप आहे, पण छान आहे हे गार्डन, आवडते. तर आम्ही निघालोय, खूप उशीर बसलेलो आणि असं आहे. कसं वाटतं? छान. हा कसा, हा रात्रभर इथेच बसणार आहे, हा काही जाणार नाही कुठे. आणि ही जी बिल्डिंग आहे ना, ही दिसते तुम्हाला, ही गोल 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 बिल्डिंग आहे. ही बिल्डिंग गोल आहे, गोल 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 असं राऊंड राऊंड दिसते. आम्ही निघतोय आता. चलो शूज नाही बरोबर. पुढे पुढे खडी 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 पुढे पुढे. शूज नाही त्या साईडला आहे ना, त्या साईडला तिथे मस्त झोपाळा वगैरे. तिथे एखाद दुसरा फोटो काढूया आता. इथे ना स्पॉटलाईट होते आधी, सगळं बंद केलं, चालू नाही केलं त्यांनी. ए दिनेश, इथून बंद आहे. नाही रे बाबा, राऊंड राऊंड आहे ना तो. गेट आहे तिकडे. बघूया आता. तिकडे आले फोटो काढायला. ते दिसतात काही पोरं तिकडे होती, आता इकडे आले फोटो काढायला. असं ऐरोली आहे पनवेल पेक्षा. पनवेल पण छान आहे, पनवेल पण होईल पुढे पुढे सुधारणा. पण सध्या तरी मला डायनासोर बघायचं आहे. ते दिसेल की नाही अंधारामध्ये. डायनासोर दिसतात तिथे, पोरं खेळत असेल. इथून आता आपल्याला जायचं आहे वॉकिंग साठी. आहे ना, हे खूप सॉफ्ट सॉफ्ट आहे, दिसणार नाही तुम्हाला. हे जे हे आहे ना, हे दिसतं तुम्हाला, हे खूप असं सॉफ्ट सॉफ्ट आहे. हा नाही, चल 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 ना, इथून रस्ता आहे ना. मग तुला मी सांगितलं कधीच बंद केलंय, ते ऐकतच नाही. ऐकायला तो दिनेश कुठला पहिलं. अशा तऱ्हेने दाखवलं ऐरोलीचं. ह्या साईडला थोडासा अंधार असतो, ते इकडे कोण येतच नाही असं काही आहे. तर हे असंच मस्त 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 वगैरे मस्त क्लब आहे त्यांचा. ते मस्त बघा, गार्डन किती छान आहे ना. तिथे मस्त फोटो वगैरे. आधी स्पॉटलाईट होत्या, आता नाही, आता माहिती नाही काय झालंय ते गार्डन. जेव्हा जुनं होतं तेव्हा काहीच नव्हतं तिथे, पण छान छान आहे ना. लाइटिंग असतं तर आणखीन छान वाटलं असतं. काय झालं काय माहिती, फुलं एवढी छान छान आली होती. हे आमचं चिंचोली गार्डन बघा. हो हो पैसा इथे मस्त फोटो. आजोबा लोक बसले तर मस्त. त्याच्यात आणखीन पाणीच नाही भरलं, किती वर्ष झालं पाणी नाही. चलो बाय बाय गार्डन, बाय बाय. पुन्हा येऊ केव्हा तरी. अशा प्रकारे छान गार्डन आहे. माझे मनच नाही होते जायचं, पण काय जावं लागणारच. जाऊया आपण. झालं हे असं आपलं गार्डन आहे मस्त. निघूया. चलो बाय. आणखी सॉफ्ट हे नाही घातले, शूज नाही घातले, तर फक्त तेवढंच हे केले. लहान मुलांसाठी फोटोशूट करण्यासाठी आहे, मोठ्यांचं आहे. लाइटिंग असते मुलं फोटोशूट करतात ना इथे. झालं, आलो आपण बाहेर, आलो गार्डनच्या. आईस्क्रीम वालाच नाहीये. मटका कुल्फी घेऊन असत. हा तिकडे असेल आय थिंक. आता डीमार्टचं थोडंसं शूट करूया. ते माहिती आहे डीमार्टचं मी तुम्हाला दाखवलं, चिंचोली गार्डनचं नाहीच दाखवलेलं.
चला आता भेटूया डिमार्टला. आमचं ऐरोली यश यायचं इथे यशचं स्कूल होतं. तर यश हे बघा शोरूम वगैरे वुडलँड वगैरे सगळं यशचं स्कूल होतं. यश यायचा 1ली ते 10वी इथे शिकला तो. दाखवते असं इथूनच जाऊया ना आपण. आता दाखवते मी तुम्हाला. असं आमचं ऐरोली आहे. मिस करते दाखवते मी तुम्हाला यशचं स्कूल तिकडे. हे सुकी ओली दोन्ही पण असले आणि यशचं स्कूल तिथून स्टार्ट होतं जायचं. तर यश होता तिथे. फक्त यश नाही लोकेश पण तिथे शिकला. आता कॉलेजला पण लोकेश तिथेच आहे. फक्त यशने ॲडमिशन 10वी झाल्याच्या नंतर काढलं आणि मग तो कोकणखेरणा कॉलेजला गेला. त्याचं दाखवते स्कूल आहे तिथं. इकडे स्कूल आहे त्याचं. स्कूल कॉलेज दोन्ही पण आहे. जिम झालं मस्तपैकी जिम झालं इथे. आता ओपन झालं वाटतं जिम. ते दिनेशच्या मित्राचं जिम आहे ते. सगळ्या ओळखीचे तिथे दिवा गावामध्ये वगैरे. त्याला दिवा गाव म्हणतात. आता आम्ही ऐरोलीमध्येच आहे पण दिवा गाव आहे. आता डायरेक्ट डिमार्टला भेटूया आपण. मध्ये काय असेल नवीन तर दाखवेल मी तुझं. सगळं डिमार्टच्या इथं आम्ही. हे आपलं किती आहे रे सेक्टर दिनेश? केक शॉप वाला आहे इथे दाखवते. खूप छान आहे तो. केक वगैरे एवढे छान बनवतात. आईस्क्रीम पार्लर आहे हे. हा सेक्टर 9 मध्ये आता आम्ही आलो. ऍक्च्युली आहे ना आम्ही सेक्टर असं बोलतच नव्हतो. फक्त बोलायचं सेक्टर 5ला चाललो आणि सगळीकडे फिरतो. आणि डिमार्ट साईड असंच बोलतो त्यापासून. असं आहे बघा. खूप छान. आता तर भरपूर झालेत दुकानं. काय काय आधी तर एवढी नव्हती म्हणा. आता भरपूर तुम्हाला काही सगळं मिळतं ऐरोलीमध्ये. काय असं नाहीये. नाही असं काहीच नाहीये. सर्व आहे. हा इथून पुढे गेलात ना आमचं घर आहे. जास्ती हार्डली तुम्हाला चालत गेलं तर 15-20 मिनिटात आमचं घर आहे इथून. एवढं म्हणजे आम्ही ऐरोलीमध्ये राहतो. आणि आता डायरेक्ट पनवेलला गेलो म्हणजे तिथे सामसूम एरिया असं झालं. पनवेल आणखीन डेव्हलप नाही झालेलं पण हळूहळू होतंय. झालंय तसं पण ऐरोली एवढं नाही झालेलं. पण ह्याच्यापेक्षा डबल होऊन जाईल. कारण का आपल्या इथे पण एअरपोर्ट जवळ आहे पनवेल एअरपोर्ट त्याच्यामुळे. आणि इथे मार्केट भरतं भाजीचं. हे सगळं भाजीचं मार्केट आहे. हे सगळं भाजी मार्केट आहे इथे. आणि डिमार्ट समोरच चलो दाखवते तुम्हाला. हे ते समोरून गेलं तर डिमार्ट. चल हे डिमार्ट. डिमार्टला काय एवढं घ्यायचं नाहीये. दुकान कसलं हे समोर. हा मग हिजा आहे ना. ह्या आहेत ना त्या पतपेढीवाल्या त्या ओळखीच्या आहेत. माझा आवाज येते. हो नाही येते की जाऊन. येते जाऊन येते. ओळखीचे आहेत. हे बघा डिमार्ट समोरच आहे. ते एकदम म्हणजे आधी काहीच नसायचं पण आता बघा. महाराजा तिथे लग्न सराई कॉलेज. त्या दिवसभर जातात पतपेढीमध्ये आणि रात्रीचा स्टॉल लावतात. अच्छा केकचं वगैरे झालं. हे काय करतो स्टार्ट वगैरे बघा डिमार्ट. येस ऐरोली डिमार्ट.
ठीक आहे ठेवलं. अरे वेगवेगळे डिपार्टमेंट वगैरे. अच्छा बॅगा लावल्या सगळं चेंज केलं. तेल कुठे लावलं तिकडे असेल बघेल. तेल भेटत नाही. तेलाचं तिकडे होतं. ऑइल 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 त्या साईडला. अच्छा इथे बॅगांसाठी जागा केली आहे लोकांनी. भाऊ पण त्याचे पण आणायलाच लागणार आहे बाई इथे तेलांची. नको तेल. हे सोयाबीन आहे. ही सोयाबीनचं पॅकेज बरोबर. हा नाही वास होतो. आपण नाही खातो. 285. केलं ना तिथे शूट होतं ना. हा बॉटल वगैरे बघते. हलते त्या प्रकारची असं बरंच काही राहिलं डब्यांमध्ये. पण चौकोनी छान डबा आहे. मस्त आहे. चलो जाऊन काही घ्यायचं तर नाही घ्यायचं. असं फुलं फुलं मस्त आलं त्याच्यामध्ये पण डबे. फ्लोअर थे पनवेलला तसे 3 फ्लोअर आहेत. डिवायडच्या बाहेर असा डिवाइड त्यानंतर गाणी मिस करतो. बघा किती छान बसायला केलं. पण तिथून लाइटिंग खूप छान असते. दिवाळीच्या वेळेस खूप छान वाटते. आम्ही डिमार्टला इथे तेवढी लाइटिंग केलेली ना त्याने. किती छान वाटतं. बनवलंय डेकोरेशन लग्नासाठी आहे. मस्त बनवलंय ना. खूप छान हॉल बनवलाय. दाखवते मी तुम्हाला. डेकोरेशन खूप गरबा भरतो खूप मोठा. आता हा रस्ता झाला. आधी नव्हता. ही मस्जिद स्कूल आहे त्याच्या समोरच. एवढा मोठा गरबा असतो ना. आणि एवढी मुलं मुली. ही बिल्डिंग बघा किती उंच.
खूप मोठा गरबा भरतो इथे. इथे आता रस्ता झाला हा. आधी छोटासा रस्ता होता, आता झाला हा. चलो, गाड्या आता चालू झाल्यात. आधीचा रस्ता पूर्ण बंद होता. वर्षभर पावसाळ्यात तर आम्ही कसं जायचो इथून. काम चालू होतं, मस्त चालू झाला रस्ता. झाले फटाके फुटतायत, फटाके बघू तिथे. चलो, मजा घातली आणि आता ऍक्सिडेंट झाला इथे. झाला इथे ऍक्सिडेंट मध्ये. रिक्षावाल्याने घातले, गेला, पडली ती. नशीब काय लागलं नाहीये, पण पडले. जो ऍक्सिडेंट झालाय ना, त्याचं काय झालं माहितीये का? बाईक वाल्याने ना त्या साईडने डायरेक्ट त्याने असं टर्न मारला इकडून, आणि समोरून आहे ना जसं बाईकवाला येतात लोकांची झाली टक्कर. कोणाने बघितलं मी, लागला तर कोणालाच नाही. लेडीज होती, मुलगी होती एक, लागलं असतं पण लागलं नाहीये. काय ही दोघांची पण आहे. शंकर मंदिर आहे ते. कोणतं? हे बघा, हे शंकर मंदिर आहे आमचं. हे बघू. तुम्हाला नीता शिलीमकर माहितीये का? नीता शिलीमकर, तिची बहीण इथे राहते. रुपाली शिलीमकर तिथे राहते. आणि हे आमचं शंकर मंदिर आहे. मस्त आहे ना गोठवली गावचं. एवढं सुंदर मंदिर बांधलं ना आमच्या गोठवली गावचं, खूपच छान आहे. आणि पनवेलला सुद्धा असं नाही तसं गोठवली गावामध्ये आमच्या दोन्ही मंदिर आहेत. विठ्ठल रुक्माईचं पण छान आहे, शंकराचं पण आहे. खूप सुंदर मंदिर आहे असं. आणि तिथं नीता शिलीमकर राहते, तिची बहीण राहते. चला, गावातून रस्ते गेले ना, पालखी गेली असेल त्याच्यासाठी छान वाटतं ना. आता आपण आलं मंदिराच्या इथे कशी गेलो ना. ते बघा, इकडून गेलोय ना मगाशी आपण. गोठवली गाव एवढं सुंदर. आणि चार्जिंग पण संपत होते, मोबाईल कधी स्विच ऑफ होईल. आणि गोठवली गावचं खूपच छान आहे, मला खूप आवडतं. वाटतं इथेच येऊन राहावं. मी आलो आहे तिथे. आपला ब्लॉगचा दी एंड होतोय. ओके, बाय बाय, टाटा, टेक केअर, बाय.